तर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली, अर्धी वाटी चण्याची डाळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे। ह्या तिन्ही डाळी आता एकत्र करायच्या, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायच्या आणि रात्रभर पाण्यात भिजत ठेवायच्या। तर तिन्ही डाळी मी 7-8 तास पाण्यात भिजत ठेवल्या होत्या। डाळ अशी बोटाने दाबून बघायची, डाळ चांगली मुरलेली आहे। आता हे डाळ भिजवलेलं पाणी काढून घ्यायचं। डाळ भिजल्यानंतर त्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलं। आता 3 ते 4 मिरच्या कट करून घालायच्या, त्यानंतर थोडंसं अद्रक घालायचं आणि ही डाळ आता मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायची। 2 बॅचेसमध्ये थोडी थोडी डाळ वाटून घ्या। डाळ वाटताना थोडं पाणी घालू शकता, पण खूप जास्त पाणी घालायचं नाही, डाळ घट्टच ठेवायची। तर डाळ मी वाटून घेतली, बघा अशी अगदी बारीक डाळ वाटून घ्यायची। आता डाळीचं मिश्रण 5-6 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं। अशा प्रकारे विक्सनी फेटून घ्या, हातानेही फेटून घेऊ शकता, पण खूप वेळ फेटावं लागते। डाळ अगदी हलकी होईपर्यंत फेटून घ्यायचं। जर तुमच्याकडे असं इलेक्ट्रिक बीटर असेल तर याने डाळ फेटून घ्या, यामुळे डाळ चांगली फेटल्या जाते आणि हात दुखत नाही। तर डाळ मी बीटरने फेटून घेतली, डाळ खूप हलकी झाली आहे, चांगली फेटल्या गेली। आता 1 चमचा जिरं टाकायचं, चवीनुसार 1 चमचा मीठ आणि अगदी बारीक बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालायची। हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या। इथे एक टिप्स लक्षात ठेवायची, मीठ शेवटीच घालायचं। डाळ फेटण्याआधीच जर मीठ घातलं तर ती थोडी सैल होते, त्यामुळे मीठ असं शेवटीच घाला। ह्या मिश्रणाचे आता आपण वडे बनवणार आहोत, याला तुम्ही वडे पकोडे म्हणू शकता। तर वडे तळण्यासाठी इथे गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल चांगलं तपलं आहे, आता आपण वडे बनवून घेऊयात। तर हे वडे बनवण्यासाठी इथे मी आईस्क्रीम कुकरचा वापर केला आहे, यामुळे वड्यांना आकार छान येतो, एकसारख्या आकाराचे होतात आणि असे छान मोठे मोठे होतात। आता मीडियम टू लो फ्लेमवरच हे वडे तळून घ्यायचे। सुरुवातीचे 2 मिनिटं वडे अजिबात हलवायचे नाही, हे खूप हलके होतात, तळल्यानंतर असे तेलावर तरंगतात। आता 2 मिनिटांनी वडे पलटून घेऊयात। तर याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत वडे तळून घ्यायचे। तर 4-5 मिनिटं मी वडे तळून घेतले, याला छान सोनेरी रंग आला आहे। वडे काढून घेऊयात। आणखी काही वडे तळून दाखवते। वडे तळण्याआधी प्रत्येक वेळी तेल चांगलं तापून घ्यायचं। बघा आईस्क्रीम कुकरनी पटकन हे वडे तयार होतात। वडे असे एकसारख्या आकाराचे बनवल्यामुळे खूप छान दिसतात। हे सुद्धा वडे तळून झाले आहेत, काढून घेऊयात। आपण जेवढी डाळ घेतली होती त्यापासून असे मोठे मोठे 14 ते 15 वडे तयार होतात। 3 बॅचेसमध्येच हे वडे तळून झाले। एक वडा तळून दाखवते। हे वडे वरून खूप कुरकुरीत आहेत, पण आतमध्ये सॉफ्ट असतात। बघा आतपर्यंत छान व्यवस्थित शिजले आहे, खूप छान लागतात हे वडे। 2 वडे खाल्ले तरी सुद्धा पोटभर नाश्ता होतो। वडे खाताना यावर थोडी चिंचेची चटणी घाला, हिरवी चटणी असेल तर हिरवी चटणी घाला, थोडं दही घालायचं। त्यानंतर यावर लाल तिखट घाला, जिरेपूड घाला, काळं मीठ असेल तर काळं मीठ घाला, बारीक शेव घालू शकता। खूप टेस्टी लागतात हे वडे, नाश्त्यासाठी बनवून बघा। तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी पोहे घेतले आहे। पातळ किंवा मीडियम पोहे घ्या। पोहे आता 2 पाण्याने स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे। तर पोहे मी भिजवून घेतले आहे। आता 5 मिनिटं हे पोहे मुरू द्यायचे। मी पातळ पोहे घेतले त्यामुळे 5 मिनिटातच पोहे मुरतात। जर मीडियम पोहे घेतले असेल तर 10 मिनिटं पोहे मुरू द्या। पोहे मुरेपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या। थोडंसं अद्रक घ्यायचं, 1 चमचा धने घ्यायचे आणि अर्धा चमचा जिरं आणि मिक्सरमधून आता याचा जाडसर ठेचा करून घ्यायचा। पोहे मुरायला ठेवून सुद्धा आता 5 मिनिटं झाले आहेत। तर हे पोहे आता हाताने असे चांगले स्मॅश करून घ्यायचे। याचा गोळा तयार करायचा। पोह्याचा गोळा आता मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचा आणि आता यात अर्धी वाटी गव्हाचे पीठ घालायचं, अर्धी वाटी बेसन, एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा। त्यानंतर हा मिक्सरमधून बारीक केलेला ठेचा घालायचा। पूर्ण ठेचा घालून घ्या। यातच आता अर्धा चमचा ओवा घालायचा, 2 चमचे तीळ, थोडासा पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरेपूड
जिरे आपण आधी ठेच्यामध्ये घातले होते, त्यामुळे फक्त अर्धा चमचा जिरेपूड घाला. पाव चमचा हळद घालायची आणि थोडंसं लाल तिखट घालायचं. लाल तिखट फक्त रंग येण्यासाठी घाला, कारण आधी आपण यामध्ये मिरचीचा ठेचा घातला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची. आता 2-3 मिनटं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यात थोडं पाणी घालायचं. पाणी थोडंच घाला, कारण आधी पोह्यामध्ये सुद्धा पाणी आहे. थालीपीठ बनवण्यासाठी पीठ थोडं सैलच लागते. तर पीठ मी 3-4 मिनटं चांगलं मळून घेतलं. आता एक मोठा गोळा घ्यायचा आणि थालीपीठ थापून घ्यायचं. पिठाचा गोळा हातावर अशा प्रकारे चांगला गोल करून घ्या. आणि इथे पोळपाटाला मी एक सुती रुमाल बांधला आहे. रुमाल आधी पाण्याने ओला करून घेतला होता. थालीपीठ प्लास्टिकवर बनवू शकता किंवा अशा प्रकारे ओला रुमाल बांधून घ्या आणि हे थालीपीठ अशा प्रकारे बोटाने थापून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये लहान मोठ्या आकाराचे थालीपीठ बनवून घ्या. थालीपीठ खूप जाड थापायचं नाही. थालीपीठ जाड थापलं तर ते शिजायला वेळ लागते आणि खूप पातळ थापलं तर ते कडक होते. थालीपीठ थापल्यानंतर याला बोटाने असे होल करून घ्यायचे. असे होल केले की यामध्ये तेल टाकायचे. यामुळे थालीपीठ चांगले भाजले जाते. थालीपीठ थापून घेतलं. आता हे भाजून घ्यायचं. त्यासाठी इकडे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम झाला की तव्याला आधी तेल लावून घ्यायचे आणि आता हे थालीपीठ उचलताना रुमालाचे असे शेवटचे टोक पकडायचे आणि थालीपीठ असं तव्यावर ठेवायचं आणि हळूच रुमाल काढून घ्यायचा. आता थालीपीठ भाजण्याआधीच यावर असे तीळ घालायचे. यामुळे थालीपीठ छान दिसते. हे जे होल्स केले यामध्ये सुद्धा तेल टाकायचं. असं तेल टाकल्यामुळे थालीपीठ कोरडे होत नाही, चांगले भाजले जाते. थालीपीठ आता पलटून घेऊयात. दोन्ही बाजूनी छान खरपूस रंग येईपर्यंत थालीपीठ भाजून घ्यायचं. थालीपीठ भाजायला थोडा वेळ लागतो. थालीपीठ जर चांगलं भाजलं गेलं तरच ते चवीला छान लागते. तर मी थालीपीठ भाजून घेतलं आहे. याच प्रकारे सगळे थालीपीठ भाजून घ्यायचे. तर इथे मी 2 थालीपीठ बनवून घेतले आहे. बघा, हे थालीपीठ कडक नाही आहे, वातळ नाही आहे, मऊ आहे, लगेच तुटते. हे पोह्याचे गरमागरम थालीपीठ दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता. तर सगळ्यात आधी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता यातच थोडी पाव चमचा हळद घालायची, थोडं मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची. हे आता पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. चपातीसाठी जसं पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं. खूप घट्टही नाही आणि खूप सैल पण नको. तर 2-3 मिनटं मी थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलं. आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं ही कणिक मुरू द्यायची. पीठ मुरेपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी 2 गाजर असे मोठे लांब किसून घेतले आहे. त्यानंतर एक कांदासुद्धा बारीक चिरून घेतला. आता 2-3 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून टाकायच्या. हा नाश्ता जर तुम्ही छोट्या मुलांसाठी बनवत असाल तर मिरची घालू नका. चवीनुसार थोडं मीठ घालायचं. अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि पाव चमचा चाट मसाला. चाट मसाला नसेल तर यात लिंबू पिळून घाला, लिंबाचा रस घाला. चाट मसाला घातल्यामुळे रेसिपीला आंबट टेस्ट छान येते. त्यानंतर थोडं लाल तिखट घालायचं. आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं. यात बारीक चिरलेली थोडी कोथिंबीरसुद्धा घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा 1 मिनिट चांगलं मिक्स करून घ्या. तर आता आपला हा मसाला तयार झाला आहे. इकडे पीठ मळून सुद्धा 10 मिनिटं झाली आहेत. पुन्हा थोड्या वेळ पीठ मळून घ्यायचं आणि पिठाचा असा एक मोठा गोळा करून घ्यायचा. याच्या आपण मसाला भरून छान पराठे बनवणार आहोत. याचा गोळा केल्यानंतर याला पीठ लावून घ्यायचं आणि याची चपाती लाटून घ्यायची. खूप पातळी लाटायची नाही आणि खूप जाड पण ठेवू नका. जशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे ही लाटून घ्या. चपाती लाटून झाली. आता यामध्ये हा मसाला भरायचा. मसाला मी असा त्रिकोणी आकारामध्ये भरते, यामुळे पराठा त्रिकोणी आकाराचा होईल. तुम्ही गोल किंवा चौकोनी आकारामध्ये याचे पराठे बनवू शकता. यावर थोडं चीज घालून घेते. जर घरी चीज असेल तर असे चीज घालून घ्या. थोडं चीज घातलं की मुलं पराठे खूप आवडीने खातात. आता चपातीची एक बाजू अशी दुमडून घ्यायची, दुसरी बाजू सुद्धा यावर ठेवायची. कोनसारखा आकार द्यायचा आणि वरचा भाग सुद्धा अशा प्रकारे ठेवून व्यवस्थित दाबून घ्यायचा. हा त्रिकोणी आकारामध्ये आपण पराठा बनवला आहे.
याच प्रकारे तुम्ही याचे गोल किंवा चौकोनी आकारामध्ये सुद्धा पराठे लाटून घेऊ शकता। एक पराठा मी भाजून दाखवते। त्यासाठी इकडे गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की त्याला ब्रशने तेल लावून घ्यायचं। हे पराठे तुम्ही तुपावर सुद्धा भाजू शकता। तेल किंवा तुपावर भाजून घ्या। पराठा खालच्या बाजूने थोडा भाजला गेला की पलटून घ्यायचा आणि आता यावरून सुद्धा तेल लावून घ्यायचं। दोन्ही बाजूने पराठे छान भाजून घ्यायचे। खूप वेळ भाजायचे। पराठ्याला भाजायला थोडा वेळ लागतो। पराठा भाजून झाला आहे, प्लेटमध्ये काढून घेऊया। याच प्रकारे सगळे पराठे भाजून घ्यायचे। तर इथे मी 3 पराठे बनवून घेतले आहे। हे पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा केचप सोबत खाऊ शकता। पराठा बघा खूप छान झाला। आतमधला मसाला सुद्धा व्यवस्थित शिजला आहे। भरपूर गाजर घातला आहे, त्यामुळे याला तुम्ही गाजरचा पराठा सुद्धा म्हणू शकता। छोट्या मुलांना टिफिनसाठी हे पराठे बनवून द्या। भाज्या खाल्ल्या जातात आणि मुलं चीज घातल्यामुळे सुद्धा आवडीने खातात। तर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ 3 तास पाण्यात भिजत ठेवली होती। मुगाची डाळ तुम्ही रात्री सुद्धा भिजत घालू शकता। डाळ मुरल्यानंतर बोटाने ती अशी तोडून बघायची। डाळ चांगली मुरलेली आहे। आता हे डाळ भिजलेलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। 1 वाटी डाळ आपण भिजत ठेवली होती, भिजल्यानंतर ती 2 वाटी होते। तर हे पूर्ण डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। आता यात 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, थोडंसं अद्रक आणि 3-4 हिरव्या मिरच्या अशा कट करून टाकायच्या। आता ही डाळ मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायची। यात पाणी टाकायचं नाही, आपल्याला घट्टच डाळ वाटायची आहे। तर डाळ मिक्सरमधून वाटून घेतली। एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। आता यात अर्धा चमचा ओवा टाकायचा। ओवा आधी अशा प्रकारे हातावर घासून घ्यायचा, यामुळे ओव्याची टेस्ट आणि स्मेल छान उतरते। त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आणि 1 चमचा धने जाडसर बारीक करून घेतले आहे। पाव चमचा हळद घालायची, अर्धा चमचा लाल तिखट थोडं कमीच घाला। आधी आपण हिरव्या मिरच्या घातल्या आहे, पण लाल तिखट घातल्यामुळे रंग छान येतो। त्यानंतर 2 चमचे बेसन टाकायचं। बेसन घातल्यामुळे रेसिपीला बाइंडिंग चांगली येते। 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं। तांदळाच्या पिठामुळे रेसिपी छान कुरकुरीत होते। यानंतर 1 मोठा लांब पातळ कापलेला कांदा घालायचा आणि इथे वाटीमध्ये मी 1 बटाटा किसून घेतला आहे। बटाटा किसल्यानंतर तो पाण्यातच ठेवायचा, 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्यातलं पाणी पिळून हा बटाट्याचा किस यात घालायचा। बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालायची आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याची आपण छान भजी बनवणार आहोत। मुगाच्या डाळीला पाणी सुटू नये म्हणून कांदा आणि बटाट्याचा किस सगळ्यात शेवटी घालायचा आणि मीठ सुद्धा शेवटीच घालायचं। तर आधी मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता सगळ्यात शेवटी या चवीनुसार अर्धा ते पाऊण चमचा मीठ घालायचं आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। असंच भज्याचं पीठ भिजवायचं। खूप पातळी भिजू नका आणि खूप घट्ट पण नको। हे भज्याचं मिश्रण तयार करताना थोडं सैल झालं तर यात थोडं बेसन पीठ घालू शकता, पण खूप घट्ट करायचं नाही। घट्ट पीठ असलं तर भजी कोरडी होतात आणि पातळ भिजवलं तर भजी तेलकट होतात, त्यामुळे असं व्यवस्थित तयार करा। अशा प्रकारे याचा गोळा करून बघायचा। भजी बनवण्याआधी यामध्ये थोडा सोडा घालू शकता, पण सोडा घालणे ऑप्शनल आहे। सोडा न घालता सुद्धा भजी बनवता येतात। तर आता आपण याची भजी बनवून घेऊयात। त्यासाठी इकडे आधीच मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल चांगलं तापलं आहे। मी याची गोल भजी बनवते। जर कुरकुरीत भजी बनवायची असेल तर थोडे पातळ लांब भजी बनवा। भजी तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। हाय फ्लेमवर भजी तळली तर ती लवकर तळल्या जातात, पण आतमध्ये कच्ची राहतात आणि कमी गॅसवर भजी तळली तर भजी तेलकट होतात। त्यामुळे आधी तेल चांगलं तापवून घ्यायचं, त्यानंतर मध्यम आचेवरच सगळी भजी तळून घ्यायची। भजी तेलात सरकायला लागली की ती अशी पलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूने चांगली तळून घ्यायची। भजी तळून झाली आहेत, आता काढून घेऊयात। तर इथे प्लेटमध्ये मी काही भजी तळून घेतली आहेत। ही भजी अजिबात तेलकट होत नाही आणि बटाटे घातल्यामुळे ही मुगाची वेगळ्या प्रकारची भजी तयार होतात, चवीला छान लागतात। तर एखाद्या दिवशी मधल्या वेळी खाण्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी भजी बनवून बघा। खूप छान लागतात आणि पटकन तयार होतात। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये काकडी घ्यायची। एका काकडीचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे। यातच आता अर्धी वाटी कोथिंबीर घ्यायची। कोथिंबीर मी स्वच्छ धुवून निवडून घेतली आहे।
त्यानंतर यात 1 ते 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या, अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ आणि 1 वाटी बारीक रवा घ्यायचा। आता थोडं पाणी टाकायचं आणि मिक्सरमधून हे अगदी बारीक वाटून घ्यायचं। काकडीमध्ये सुद्धा पाणी असते, त्यामुळे थोडं पाणी घालूनच हे मिक्सरला फिरवून घ्या। अगदी बारीक स्मूथ करायचं, यात काकडीचे छोटे छोटे कण राहायला नको। तर बघा मी हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे। ह्या मिश्रणाला हिरवा रंग छान येतो। थोडं घट्ट आहे तर मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून यात मिक्स करून घ्या। हे खूप जास्त पातळ करायचं नाही, याचे आपल्याला डोसे बनवायचे आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटं यातला रवा मुरू द्यायचा। खूप जास्त वेळ मुरत ठेवायचं नाही, 5-10 मिनिटच ठेवा। तोपर्यंत आपण डोस्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊयात। तर चटणीसाठी मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं। खोबऱ्याचे असे लांब पातळ काप करून घ्यायचे। त्यानंतर यात थोडा डाळवा घालायचा, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडं जिरं घालायचं, चवीनुसार मीठ आणि चटणीला आंबट टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी थोडी चिंच घालते। जर तुम्ही चिंच खात नसेल तर 1 चमचा दही घाला किंवा लिंबाचा रस घाला। आंबट घातल्यानंतर यात थोडी चिमूटभर साखर घालायची, यामुळे चटणीला टेस्ट खूप छान येते। अर्धा चमचा लाल तिखट, हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, तिखट नाही त्यामुळे मी थोडं जास्त घातलं, यामुळे चटणीला रंग छान येतो। डोसे आपण हिरव्या रंगाचे बनवले, त्यामुळे यासोबत चटणी लाल रंगाची बनवणार आहे। आता यात पाणी न घालता हे मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यायचं। तर चटणी मी मिक्सरला वाटून घेतली। ही चटणी अशी कोरडी खायला खूप छान लागते, पण आपल्याला डोस्यासोबत ओली चटणी बनवायची आहे, त्यामुळे यात थोडं पाणी घालायचं आणि पुन्हा मी मिक्सरला अगदी बारीक फिरून घ्यायची। तर बघा चटणी मिक्सरला वाटून घेतली, चटणी तयार झाली। चटणी अशी थोडी घट्टच ठेवायची, खूप पातळ चटणी बनवायची नाही। आता या चटणीमध्ये तडका घालायचा। तर गरम तेलामध्ये मी थोडं जिरं मोहरी घातली आहे, कढीपत्ता असेल तर कढीपत्तासुद्धा घाला। तडका आता चटणीमध्ये मिक्स करून घ्या। खूप टेस्टी लागते ही चटणी, डोस्यासोबत नक्की बनवा। आता आपण डोसे बनवून घेऊया। त्यासाठी इकडे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तव्याला आधी तेल लावून घ्यायचे। तवा गरम झाला आहे तर आता ह्या तव्यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि टिश्यू पेपर किंवा कॉटनच्या कपड्याने हे पाणी पुसून घ्यायचं। असं केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर थोडं कमी होते आणि मग डोसे तव्यावर पसरवताना तव्याला अजिबात चिटकत नाही। तर आता 1 चमचा बॅटर घेऊन डोसा बनवून घ्या। तुमच्या आवडीनुसार असे छोटे किंवा मोठ्या आकाराचे डोसे बनवून घ्या। डोसा वरच्या बाजूने सुकला की यावर तेल किंवा तूप घालायचं। डोसा आपण पलटून घेऊयात। हे डोसे तुम्ही दोन्ही बाजूने भाजून घेऊ शकता किंवा कुरकुरीत पाहिजे असेल तर एकाच बाजूने भाजून घ्या। डोसा तयार झाला, काढून घेऊयात। याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे। इथे मी 2 डोसे बनवून घेतले आहे। चटणी सुद्धा तयार आहे। पटकन हे डोसे तयार होतात, बनवायला सुद्धा सोपे आहे। तर आता उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे हे काकडीचे डोसे बनवून बघा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।